जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसीलदार कार्यालय पन्हाळाच्या वतीने साजरा होत असताना जिल्हा पुरवठा अधिकारी सौ मोहिनी चव्हाण मॅडम अध्यक्षस्थानी होत्या। त्यांनी सध्याच्या डिजिटल युगात विविध माध्यमातून ग्राहकांची फसवणूक होत असून आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी कोणती काळजी घ्यायला हवी या विषयावर मार्गदर्शन केलं। प्रास्ताविक ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हाध्यक्ष BJ पाटील यांनी ग्राहकांची कर्तव्ये काय आहेत, ग्राहकांची फसवणूक झाल्यानंतर ग्राहकांनी काय केलं पाहिजे, पेट्रोल, डिझेल तसेच गॅस सिलेंडरमध्ये ग्राहकांनी काय सावधगिरी घ्यावायची व तक्रार कोठे करायची या संदर्भात मार्गदर्शन केलं। तसेच विद्यार्थी हा ग्राहक असतो। आतापासून विद्यार्थी दशेतूनच विद्यार्थ्यांनी जागृतपणा ठेवला तर भविष्यात तो ग्राहक म्हणून कधीच फसला जाणार नाही असे आपले प्रस्तावनात्मक मनोगत व्यक्त केला। त्यानंतर ग्रामपंचायत महाराष्ट्राचे पन्हाळा तालुका कोषाध्यक्ष धनाजी गुरवसर यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कार्याची ओळख करून देत फसवणूक झालेल्या ग्राहकांना ग्राहक पंचायत मार्फत न्याय कसा मिळवून दिला याची बरीच उदाहरणं देऊन विद्यार्थी ग्राहक, जागरण, शेतकरी ग्राहक याचे फसवणुकीचे उदाहरणासह यावेळी ग्रामपंचायत महाराष्ट्राच्या वतीने संघटकांची अष्टाध्यायिका या पुस्तिकेचे पन्हाळा तहसीलाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी माननीय मोहिनी चव्हाण यांनी प्रकाशन केलं। यावेळी पन्हाळा तालुका अध्यक्ष श्री बाजीराव कदम, उपाध्यक्ष कुंभार, सहसंघटक हरिभाऊ उपाध्ये तसेच जिल्हा सहसचिव माननीय विजय टकले सर, या कार्यक्रम सत्यमुख पन्हाळा तहसीलदार सौ मॅडम, नायब तहसीलदार संजय वळवी साहेब, पन्हाळा तालुका रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्री आनंदा लादे व सर्व धान्य दुकानदार, विद्यार्थी व इतर संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती। सत्यमुख प्रतिनिधी BJ पाटील, भुहेवाडी तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।